अलीकडच्या कालखंडामध्ये अधिकाऱ्यांना जर फोन केला, काही तहसीलदार असतील, कधी आमचे कलेक्टर असतील किंवा त्या संदर्भात SP असतील किंवा मंत्रालयातील सेक्रेटरी असतील, फोन केला की प्रत्येकाचा फोनवर आवाज येतो व्हॉईस कॉल. आपल्याला काही मेसेज ठेवायचा असेल तर त्याच्यामध्ये मेसेज ठेवा. मग त्याच्यावर मेसेज आपण टाकणार की बाबा रे प्लीज कॉल एकनाथराव खडसे. आणि मग DSPला फोन केला, ते म्हणतात प्लीज कॉल एकनाथराव. मी म्हणतो प्लीज कॉल एकनाथराव खडसे. आणि मग कधी त्यांच्या वेळेनुसार ते फोन येतात आणि मला सांगतात आम्ही VC आहो, आम्ही मीटिंगमध्ये होतो, आम्ही कामामध्ये होतो. मीटिंगमध्ये कामामध्ये असण्याबद्दल माझं दुमत नाहीच आहे, परंतु एक वेळ कॉल केल्यानंतर किमान लवकरात लवकर त्या कॉलचं उत्तर द्यावं अशी अपेक्षा आहे. आता काही अधिकारी असे आहेत DSP सारखे की त्यांनी व्हॉईस कॉलवर ठेवायलाच गरज नाही. त्याच्या शेजारी माणूस ठेवायला पाहिजे की बाबा रे आता VC आहे, नंतर लावा. एखादा चोर पकडायचा आहे, एखादा गुटख्यावाला पकडायचा आहे, एखादा वाळूवाला पकडायचा आहे आणि त्यासाठी आम्ही फोन करतो SPंना, SP महोदयांना. SP म्हणता मी व्हॉईस कॉलवर आहे. नंतर तासा दीड तासानं त्यांचा फोन येतो, काय काम होतं साहेब? म्हटलं काम काय होतं, चोराला पकडायचं होतं, गेला पळून. आता काय करायचं? किमान ज्या पोलीस यंत्रणा आहे, किमान ज्यांची तातडीची आहे, त्यांनी तरी व्हॉईस कॉलवर फोन ठेवणं अशी अपेक्षा आहे. पण अर्धा महाराष्ट्रात व्हॉईस कॉलवर आहे, अर्ध्या महाराष्ट्रातले अधिकारी व्हॉईस कॉलवर आहे. त्यांना काम असतात, त्यांची VC असते, BC असते, हे सगळं असलं तरी व्हॉईस कॉल केल्यानंतर किमान त्याच्या तुमचं काम संपल्यानंतर लगेच 10 मिनटात, 20 मिनटात, 15 मिनटात त्याचं उत्तर यावं ही अपेक्षा आहे. मी भुसावळच्या तहसीलदारला फोन केला मागच्या आठवड्यामध्ये, व्हॉईस कॉल होता आणि त्यांना मी निरोप टाकला प्लीज कॉल एकनाथराव खडसे. दुसऱ्या दिवशी त्यांचा आला फोन मला की साहेब काय काम होतं. माझं काम करायचं अर्जंट आहे म्हणूनच अधिकाऱ्यांना आपण काम करतो. आणि दुसऱ्या दिवशी जर त्यांचे कॉल रिसिव्ह करून आम्हाला निरोप असेल तर मला वाटतं पद्धती कुठेतरी बदलली पाहिजे. आणि हे सगळं चालू असताना मला आश्चर्य वाटतं की मी जिल्ह्यामधले अनुभव पाहतो, हे सगळं चाललं आहे तरी आमच्या जिल्हाधिकाऱ्यांना प्रशासनामधला 3 नंबरचा उत्कृष्ट अशा स्वरूपाचं पारितोषिक या ठिकाणी मिळतं आहे. म्हणजे याचे निकष काय आहे? कुणाला तुम्ही उत्कृष्ट ठरवता? ज्या ठिकाणी अशा स्वरूपाच्या व्यवस्था आहे त्या ठिकाणी हे असता कामा नये की. आणि त्यामुळे जनतेचं कामं होत नाहीत, जनता ठप्प आहे आणि सरकार मिटिंगांमध्ये व्यस्त आहे. जाणीवपूर्वक केलं तर असं वाटतं? मला नाही सांगता येत जाणीवपूर्वक आहे का, हेतुपूर्वक आहे की नाही आहे. पण जो माझा अनुभव आहे तो तुमच्यासमोर मी मांडला. मागच्या आठवड्यामध्ये तुमचं इलेक्ट्रॉनिक मीडियाचं हे पहिला आठवण का काय असेल तर तुम्ही पण लिहायचं. शरद पवार गटातले आणखी काही नेते अजित पवार गटात प्रवेश करणार आहे अशी चर्चा जिल्ह्यात. हो, जिल्ह्यात प्रवेश करणार आहे अशी चर्चा आहे. काय मग माझ्या कानावर तरी अजून राहिले नाही. मला वाटतं ज्यांना खुमखुमी होती ते गेले. विधानसभेला ज्यांनी गद्दारी केली, ज्यांनी भाषणं केली, आज त्यांनीच पक्ष सोडला, काय सांगा? एकेकाळी तुम्हाला देखील विरोध करण्यात येत होता. ज्यावेळेस तुम्ही राष्ट्रवादीत आले त्याच लोकांकडून तुम्हाला विरोध होत होता. आज त्यांनीच मला वाटतं ज्यांनी या संदर्भामध्ये जे शब्द वापरले असतील की आम्ही मंगळसूत्र सोडणारे नाही आहे, आम्ही खानदानी माणसं आहोत, आम्ही जर छाती फाडली तरी आम्ही शरद पवार साहेबच आमच्या छातीमध्ये दिसतात, या प्रश्नाचं उत्तर ते देऊ शकतील. मी कसं देऊ शकेल? पण ते आजही म्हणतात की शरद पवारांवरती आमची निष्ठा काय नाही. तर त्यांचा प्रश्न आहे. मधल्या काळामध्ये आता मागच्या आठवड्यामध्ये देवकर असतील, डॉक्टर सतीश अण्णा पाटील असतील, माजी मंत्री सोडून अजितदादांच्या गटामध्ये गेलेले आहेत. त्यांच्या पक्षप्रवेशाकडे तुम्ही कसं बघताय? पुढची भूमिका काय असणार आहे आता पक्षाची? सत्ताधारी पक्षामध्ये येणं आणि विरोधी पक्षामधनं काही लोक जाणं ही नित्य चालणारी प्रक्रिया आहे. सत्ता आल्यानंतर अनेक बदल होत असतात आणि सत्ता गेल्यानंतरही अनेक बदल होतात. त्याचं हे चित्र आहे. त्यामुळे यात फार काही गांभीर्यानं पाहण्याची गरज नाही. कारण नेते मंडळी जातात, काही प्रमुख कार्यकर्तेही जातात, पण मतदार कुठे जातो याच्यावर खरं असतं. जळगाव जिल्ह्यातलं चित्र असं दिसतं आहे की नेते गेले आहे, काही नेते गेलेले आहे, परंतु मतदार आहे त्या ठिकाणी आहे. याची पुढच्या आगामी ज्या निवडणुका आहेत त्याच्यावर काही परिणाम होईल असं वाटतंय तुम्हाला? आता हे तर काळच ठरवेल की किती परिणाम होईल. परंतु आजच्या बैठकीला पाहिलं तर मला असं वाटलं की 5-50 लोक येतील, पण बैठकीला पूर्ण हॉल भरलेला होता. याच्यावरून अजून उत्साह काही मावळलेला नाही आहे. अजित पवार गट असेल,
एकत्र येण्याची भविष्यात येतील व अशी चर्चा आहे. असं आहे की चर्चा असणं किंवा सूत्रांची माहिती असणं हे फार काही विश्वासार्ह असतं तसं नाही. ती त्या वृत्तपत्राची किंवा वृत्तवाहिनीची माहिती असते, त्यामुळे ते होईलच अशी खात्री नसते. आत्ताच्या बैठकीत मी कार्यकर्त्यांना सांगितलं, आपल्याला या चर्चेकडे फारसं लक्ष देण्याची गरज नाही आहे. ज्यावेळेस कुठले निर्णय होतील ते आपल्याला सांगितले जातील आणि असा काही निर्णय होत असेल तर त्याची अंमलबजावणी आपण करू. पण आज कुठलाही निर्णय त्या संदर्भातला झालेला नसल्यामुळे या ज्या चर्चा करत आहेत यांना काही अर्थ नाही आहे, व्यर्थ आहे. पण ते शरद पवार साहेबांनी स्वतःच म्हटलं की असं जर घडलं तर आश्चर्य वाटायला नको. शेवटी दोघी एकाच विचारांचे आहेत. घडलं नाही ना. घडलं तर तुम्हाला सांगू. यांच्या विरोधात काही शेतकऱ्यांनी आंदोलन केलं, शेत जमिनीच्या संदर्भातला विषय होता. त्याच्यात गिरीश भाऊंचं काय नाव माहीत पुढे- आहे, त्याचं मी कसं सांगू शकेल. मला विशेष वाटतं की तिथे ते झालं आणि त्याचं मी इथे सांगू. मला माहिती पाहिजे, काहीतरी खास पाहिजे तर मी बोलायला त्याचं. तिकडे काय घडलं आहे आपल्याला कसे माहिती असतं, ते त्यांनाच विचारलं पाहिजे की काय भानगड आहे. ज्याच्याशी संबंधित आहे त्यांना विचारावं की काय भानगड आहे बाबा, असं ऐकलं. भाऊ, आणि कुंभमेळ्याचं दोन वर्षावर येऊन ठेवलेलं नाशिकचं मात्र अद्यापपर्यंत त्या ठिकाणी कुठेही तयारी दिसत नाहीये. संतांमध्ये, महंतांमध्ये नाराजी व्यक्त केली जाते आहे आणि पालकमंत्र्याची देखील अजून नियुक्ती त्या ठिकाणी झाली आहे. नाशिकला पालकमंत्री कोण असावं हा निर्णय अद्याप तो झालेला नाही. मला पालकमंत्री करा अशी लाचारपणे आणि लोचटपणे मागणी काही मंत्री करत आहेत. कशासाठी हवं मला पालकमंत्रीपद? अरे जिथं दिलं तिथं काम करा ना, हे राज्य आपलं आहे ना. पण खास काहीतरी कारणासाठी मला पालकमंत्रीपद केलं पाहिजे ही भूमिका काही मंत्र्यांची दिसते आहे. आणि त्यांच्या या लाचारीमुळे, हा ना लाचारीच आहे की नाही एक प्रकारे, मला करा म्हणा. अरे स्वाभिमानावर पालकमंत्री झाला पाहिजे ना. पण लाचारीनं काय व्हायचं, नाही हो मला करा, नाही हो मला करा, मला सांभाळा, असं करत असताना काहीतरी हेतू जो आहे तो शुद्ध नसतो. आणि त्यामुळे कुंभमेळ्याचे कामं काही रखडलेले दिसतात. पण पालकमंत्री असला म्हणजेच कुंभमेळ्याचे कामं केले पाहिजे असं नाही. ती जबाबदारी सरकारची आहे, प्रशासनाची आहे. 3 मंत्री आज त्या नाशिक जिल्ह्यामध्ये आहे. त्यामुळे त्यांच्यावर जबाबदारी द्यावी आणि कामाला वेग आणावा. नाहीतर मग त्या ठिकाणी वेळेवर जर कुंभमेळ्याचे कामं झाले नाही तर अनेक ठिकाणी अव्यवस्था आपल्या गैरव्यवस्था होण्याची शक्यता आहे. प्रचंड परिस्थिती निर्माण झालेली आहे. अतिशय गंभीर परिस्थिती आणि त्यामध्ये आता सीज फायर लागू केलेला आहे. शस्त्रसंधी झालेली आहे. मात्र संजय राऊतांनी यावरती प्रश्नचिन्ह उपस्थित केलेलं आहे. डोनाल्ड ट्रम्प मध्यस्थी करणारे कोण असं म्हटलेलं आहे. या सगळ्याकडे तुम्ही कसं बघताय शस्त्रसंधीच्या निर्णयात? भारताची गेल्या 60-70 वर्षामधली ही भूमिका राहिलेली आहे की काश्मीर प्रश्नावर आम्हाला कोणाचीही मध्यस्थीची गरज नसावी. जो प्रश्न आहे तो 2 देशांमधून आम्ही सामंजस्यानं किंवा बैठकीच्या माध्यमातून सोडवण्याचा प्रयत्न करू. तिसरा देश ह्याच्यामध्ये आलं तर काही वेगळं निर्माण होऊ शकतं आणि दोन्ही देश एकत्र बसून जर काही निर्णय झाला तर तो अनुकूल निर्णय दोघांचाही होऊ शकतो असं आपलं मत आहे. आणि त्यामुळे स्वाभाविकता या ठिकाणी आपली मागणी राहिलेली आहे की या ठिकाणी त्रयस्थाची भूमिका कुणीही पार पाडता नाही. भारत पाकिस्तानचा प्रश्न हा त्यांचा आतला प्रश्न आहे, तो त्यांनी आपसात बसून सोडवावा. पण ट्रम्प यांनी म्हटलंय की मध्यस्थी केली, रात्रभर दोघी देशांना समजवलं आणि त्यानंतर ट्रम्प यांनीच घोषित केले की दोघी देशांमध्ये सीज फायर झाला, निर्णय झाला. मला नाही माहीत. ट्रम्प यांनी घोषित करायच्या आधी मोदीजींची घोषणा आली. मला वाटतं भारत सरकारच्या माध्यमातून घोषणा आली आणि नंतर ट्रम्प यांनी सांगितलं किंवा ठीक आहे. मला आनंद वाटला. ट्रम्प यांनी स्पष्टपणे असं म्हटलं नाही की माझ्या मध्यस्थीने हे युद्ध थांबलं. त्यांनी हे म्हटलेलं आहे की भारत पाकिस्तानचं युद्ध थांबलं, त्याचं मला समाधान आहे. मला आनंद आहे की म्हणजे जे काही नुकसान होण्यासारखं आहे ते नुकसान थांबवलं. नरेंद्र मोदींनी जो काही हा निर्णय घेतला आहे, हा निर्णय तुम्हाला कसा वाटतो? संदिग्ध आहे हा निर्णय. स्पष्ट मला असं वाटत नाही. ज्यावेळेस आम्ही पूर्वीची भूमिका, लोकांच्या अपेक्षा अशा होती की आता युद्ध सुरू झालं म्हणजे काहीतरी होईल, पाकव्याप्त काश्मीर कमीत कमी आपल्या हिश्श्यावर येईल, किमान ज्या 26 लोकांची हत्या ज्या अतिरेक्यांनी केली ते अतिरेक्यात तरी मारले जातील अशा अपेक्षा होती. पण दुर्दैवाने ज्या आपल्याला अपेक्षा असतात त्या पूर्ण होतातच असं नाही.
खूप दुसरा एक राजकीय विषय आहे. मधल्या काळामध्ये गिरीश महाजनांनी आपल्याला नोटीस बजावली होती, त्यानंतर आपण कोणतेही उत्तर त्याबाबत माध्यमांकडे दिलेलं नाही. या सगळ्या संदर्भात आता काय भूमिका आपली? मला गिरीश महाजनांनी सांगितलं होतं की 100 कोटीच्या अब्रू नुकसानीची नोटीस तुम्हाला देऊ, परंतु अद्याप 100 कोटीच्या नुकसान भरपाईची नोटीस मला दिलेली नाही. त्यामुळे प्रश्नच येत नाही. मग आपल्याला कोणती नोटीस दिली होती? ते जनरल नोटीस साधारण याचं उत्तर द्यावं म्हणून. भाऊ, या असे अब्रू नुकसान मला 100 कोटीचं नुकसान झालं असं असतं जे असते ती नुकसान भरपाईची नोटीस मला अजून तरी ते मिळालेली नाही आहे. भाऊ, या प्रकरणामध्ये जे आहे, जे पत्रकार अनिल थोपटे होते यांना न्यायालयाने हा दणका दिलेला आहे. गिरीश महाजनांबद्दलचे जे आक्षेपार्ह व्हिडिओ होते त्यापैकी 6 व्हिडिओ हटवण्याचे आदेश दिले आहेत न्यायालयाने. ठीक आहे, न्यायालयाला असं वाटलं, बऱ्याचदा असं असतं न्यायालयाने निर्णय दिलेले असतात ती नंतरच्या कालखंडामधली परिस्थिती अनुभव लक्षात घेता दिलेले असतात. आता न्यायालयाने दिलेला निर्णय आहे तो मान्य करूनच चालावं लागेल. पलीकडचा विषय माझ्यासाठी म्हणजे तुम्ही कॅमेरा पण झाल्यावर बोलले. हा विषय माझ्या दृष्टीनं राजकारणाच्या पलीकडचा आहे आणि तेवढाच आनंदाचा आहे. मेगा रिचार्ज संदर्भामध्ये पत्रकार परिषद आहे, नक्की विषय काय आहे? मेगा रिचार्ज विषय काय आणि आज पत्रकार परिषद दिनांक 10 मे रोजी तापी खोऱ्यामधील मेगा रिचार्ज प्रकल्पाचा एक सामंजस्य करार मध्य प्रदेश सरकार आणि महाराष्ट्र सरकारमध्ये झाला. 19,000 कोटीचा हा प्रकल्प आहे आणि या प्रकल्प व्हावा म्हणून तापी सिंचन विकास महामंडळाची स्थापना झाली 1998ला. त्या स्थापनेमध्ये नियोजित प्रकल्प याच्यामध्ये या प्रकल्पाच्या संदर्भातला पाठपुरावा करण्याचं आम्ही ठरवलं होतं आणि त्या संदर्भामध्ये मी स्वतः याचा पाठपुरावा त्या कालखंडात दिला. त्याला तत्कालीन तापी सिंचन विकास महामंडळाच्या बैठकांमध्ये याची चर्चा झाली. नंतरच्या कालखंडामध्ये मी स्वतः याचा पाठपुरावा केला. 2004-05 साली माननीय अजितदादा पवार आले, त्यावेळेसही त्यांना याची बैठक घ्यायला सांगितली. त्यांनी बैठक घेतली. महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये मी या संदर्भामध्ये प्रश्न उपस्थित केले, सरकारचा पाठपुरावा केला आणि त्यावेळेस माझ्या प्रश्नाला माननीय विलासराव देशमुख यांनी सकारात्मक उत्तर दिलं. त्या कालखंडामध्ये सुनील देशमुख 2004-05च्या सुमारास सुनील देशमुख हे राज्यमंत्री होते पाटबंधारे खात्याचे. त्यांनीही जळगावला 2 वेळा व्हिजिट दिली आणि या प्रकल्पाची माहिती घेऊन त्याचा पाठपुरावा केला. नंतरच्या कालखंडामध्ये 2014ला ज्यावेळेस महाराष्ट्रामध्ये सरकार आलं आणि मी मंत्री झालो, त्यावेळेस सरकार आल्यानंतर 1 महिन्याच्या आत या प्रकल्पाला तांत्रिक मंजुरी देण्यात आली. 2014ला या प्रकल्पाला तांत्रिक मंजुरी देण्यात आली. नंतरच्या कालखंडामध्ये याचा पाठपुरावा सातत्याने महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये मी, नंतरच्या कालखंडामध्ये खासदार हरिभाऊ जावळे यांनी खासदार म्हणून केला. आत्ता रक्षाताई खडसे यांनी मंत्री म्हणून याचा सातत्यानं पाठपुरावा केला आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री याच्यामध्ये सामंजस्य करार झाला. याबद्दल या दोघंही सरकारचं मी अभिनंदन करतो. जळगाव जिल्ह्याच्या आणि खान्देच्या दृष्टीने एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प ज्याचं स्वप्न 1998पासून मी पाहिलं, त्याची पूर्तता व्हावी याची अपेक्षा केली. ती पूर्तता ज्याला जन्मच आम्ही त्या कालखंडामध्ये घातला, आज त्याला मूर्त स्वरूपात येण्याचे लक्षणं दिसत आहे आणि मला अपेक्षा आहे की हा मेगा रिचार्ज प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण होऊन त्याचा या शेतकऱ्यांना याचा लाभ व्हावा. जवळपास 3 लाख हेक्टरच्या वर जमिनीला या पाण्याचा लाभ होऊ शकेल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.